आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात धूमधडाक्यात करण्यात आली. शिक्षण विभागानं जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये जंगी प्रवेशोत्सव घेतला आणि शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मंदार पत्की यांच्यासह अनेक अधिकारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. आसेगाव देवी इथं चारचाकी वाहनातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली, तर सुकळी इथं फुगे आणि हारांनी सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक निघाली. विद्यार्थ्यांचं स्वागत पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तकं देऊन करण्यात आलं. रांगोळी आणि फुग्यांनी शाळा देखील सजवण्यात आल्या होत्या. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 754 कोटींच्या वार्षिक खर्चाचा आढावा घेण्यात आला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांच्या मतदारसंघातील बाभुळगाव इथलं वीज उपकेंद्र पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील नेर तालुक्यात वळवण्यात आल्याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसंच पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र बैठक घेऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतकरी सुभाष शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन या व्यतिरिक्त फळबाग लागवड, हळद लागवड, प्रक्रिया उद्योग, त्यांचं एकत्रित विपणन या संदर्भात मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढून घ्यावा आणि कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असंही त्यांनी सांगितलं. धरती आबा आणि पीएम जनमन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा. ग्रामस्तरावर 17 विभागांच्या योजनांचा येत्या ग्रामसभेत कृती आराखडा ठेवा आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ. अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्हास्तरीय मेळाव्यात अधिकाऱ्यांना दिले. सर्व आदिवासी आश्रमशाळांमध्ये 100% शिक्षक लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. प्रकल्प कार्यालयांनी न्यूक्लियसमधून योजना राबविताना लाभार्थ्यांच्या हिताच्या आणि त्याची खरी गरज असलेल्याच योजना राबवाव्यात, अशा सूचना डॉ. उईके यांनी दिल्या. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज इथल्या नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. तिथं कर्मचाऱ्यांची भेट घेऊन विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली. तसंच युनिटच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उमरखेडचे आमदार किसन वानखेडे उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी येत्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार आणि 2 ऑक्टोबरला शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडक देणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा पदयात्रेचा यवतमाळच्या अंबोडा इथं समारोप झाला. त्यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील आणि सत्यपाल महाराज उपस्थित होते. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडत अर्थव्यवस्थेला मजबूत करणारा प्रकल्प म्हणून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाकडे पाहिलं जातं. या प्रकल्पाच्या बिनोडा ते कार्ली दरम्यान प्रस्तावित असलेल्या 2900 मीटर लांबीच्या बोगद्याचं काम प्रगतीपथावर असून 1300 मीटर ड्रिलिंग पूर्ण झालं आहे. 36 पैकी 30 मोठ्या पुलांचं बांधकाम पूर्ण झालं आहे, तर 14 छोट्या पुलांपैकी 3 पूर्ण झाले. कळंब यवतमाळ दरम्यान भूसंपादनाचं 80% काम पूर्ण झालं आहे. तर तळेगाव रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण झालं असून प्लॅटफॉर्मचं काम प्रगतीपथावर आहे. 10 रोडवर ओव्हरब्रिजचं बहुतांश काम पूर्ण झालं आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून काही मागण्या केल्या आहेत. आमचं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे, मात्र संपादित भूमीला बाजारभावाच्या 5 पट मोबदला देण्यात यावा. शेतीचे 2 तुकडे झाल्यास उर्वरित 20 गुंठ्यांपर्यंत शेतीचं भूसंपादन शासनानं करावं. तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला 12 फुटांचा सर्व्हिस रोड देण्यात यावा. पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.